नमस्कार. आपण पितरबाधा म्हटली आणि पितरबाधामध्ये ज्यावेळेला ह्या बाधेचा विचार नाही केला गेला, त्या बाधेचा विचार करत असतेवेळी पितरबाधा म्हणजे यामध्ये तुमच्या घराण्यामध्ये मेलेले सगळे लोक आले. सगळे लोक. याच्यामध्ये वडील, आजोबा आणि पणजोबा म्हणजे ह्या जोड्या ज्या आहेत त्यांना घराणं आलं. आणि हे घराणं 7 पिढ्याच येतंय. 3 पिढ्या ह्या आपल्यामधल्या आल्या आणि 7 पिढ्या ह्या घराण्याच्या वंशवेलाच्या पिढ्या आल्या. आणि ह्या घराण्यामध्ये येणारे जे दोष आहेत, मग त्यामध्ये अपमृत्यू असेल, काही घटना असतील, या सगळ्यांची पाप पुण्याची बेरीज म्हणजे तुमची पत्रिका. आणि ह्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतूला जरा सुद्धा स्थान नाही. मी परत रिपीट करतोय. YouTubeला रेकॉर्डिंग चाललेलं आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला परत रिपीट करतो. या पितरबाधेमध्ये राहू आणि केतूला जराही स्थान नाही. राहू आणि केतूला स्थान कुठं आहे? तर ते राहू कुंडलीमध्ये आहे आणि राहू कुंडली ही पुनर्जन्माची कुंडलीसाठी उपयोगाला येते. त्याच्यासाठीचं रेकॉर्डिंग आपल्या YouTubeमध्ये माझ्या चॅनलला रेकॉर्डिंग झालेलं आहे. आता घराण्यातले दोष. मग घराण्यामध्ये दोष कशा पद्धतीचे येतात? मग घराण्यामध्ये दोष हे वेगवेगळ्या पद्धतीने येतात. आणि हे घराण्यातले दोष ज्यावेळेला तुमच्या समोर येतात आणि हे आपण ह्या पत्रिकेतनं ज्यावेळेला बघतोय, त्यावेळेला आपल्याला इथं त्याचं वर्गीकरण करता आलं. पहिल्या नंबरला आलं पितरबाधा, दुसऱ्या नंबरला आलं निर्वंशबाधा, म्हणजे निर्वंश ब्रह्मचरी बाधा आणि तिसरं आलं प्रेतबाधा. मग याच्यामध्ये बाधेमध्ये कोणत्याही लग्नाला नियम एकच आहे. लग्न बदललं, ग्रह बदलणार आहे. पण स्थानं बदलणार नाहीत. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यामुळं गोंधळाची काही गरज नाहीये. लग्न कोणतंही घ्या, मेषेपासून मीनेपर्यंत कोणत्याही पद्धतीचं लग्न घ्या. नियम सिंपल आहेत. सिंपल म्हणजे सिंपल नियम आहेत. अष्टमेश लग्नी. पहिला नियम अष्टमेश लग्नी. 2 नंबरला आहे षष्टेश लग्नी आणि 3 नंबरला आहे अष्टमेश सप्तमात. हे 3 नियम झाले, ज्याला आपण पितरदोषासाठी मानतो. म्हणजे ह्या घराण्यामध्ये पितर दोष आहे हे ओळखण्यासाठी हे नियम झाले. आता दुसरा नियम, त्या घराण्यामध्ये बऱ्याच घराण्यामध्ये निर्वंश असतात, ब्रह्मचारी असतात. पण ब्रह्मचर्य आणि निर्वंश याच्यामध्ये मात्र नियम एकच आला. ते तुम्ही नंतरच्या ह्याच्याप्रमाणे फोड करायची आहे. मग ही गोष्ट आपण विचारून देखील करू शकतो. पंचमेश अष्टमात, अष्टमेश पंचमात आणि अष्टमेश 11व्या ठिकाणी. लग्न बदललं की ग्रह स्थानं बदलणार आहेत. त्या स्थानांचे जे स्वामी आहेत ते बदलणार आहेत. ते त्या स्थानामध्ये आले की हा योग होणार आहे. त्यामुळं इथं गडबडायची काही गरज नाही. आणि हा योग ज्याचा असतोय त्या ठिकाणी तुम्हाला ब्रह्मचरी बाधा असणं किंवा निर्वंश बाधा असणं हा इथं प्रकार आपल्याला दिसतोय. झालंय कसं? आपल्या घराण्याचा इतिहास आपल्याला माहीत नाहीये आणि तो माहीत नाही ही ज्योतिषाची चूक नाहीये. तुम्हाला तुमच्या घराण्याचा जर इतिहास माहीत असेल, त्या इतिहासामध्ये झालेल्या घटना माहीत असतील, तर तुम्हाला ह्या ठिकाणी हे नियम तुम्हाला इथं लगेच सांगता येतात, पटापट सांगता येतात. आणि
त्याचं डायग्नोसिस आपल्याला अगदी त्या व्यक्तीच्या नावापर्यंत घेऊन जाते. ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. राहू कुंडलीमध्ये ज्यावेळेला राहू कुंडली आपण मांडतोय, राहू कुंडलीचे नियम सेपरेट व्हिडिओमध्ये आहेत. तो व्हिडिओ बघा. राहू कुंडलीमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतोय, त्यावेळेला त्या जातकाचा कोणत्या पिढीमधला पुरुषाचा, स्त्रीचा, नपुसकाचा काय झाला जन्म झाला हे आपल्याला सांगता येतं. बघा, आपण त्रिपिंडीच करतोय, म्हणजे वडील, आजोबा आणि पंजोबा ह्या जोड्या आल्या. हे त्रिपिंडीमध्ये आलं. आपल्यामध्ये जे तत्व आहेत, म्हणजे गुण आहेत, ते तत्व नाही गुण, रजगुण, तमगुण आणि तत्व, ब्रह्मा, विष्णू, महेश, हे देखील तीनच आहेत. आज सायंटिफिकली दृष्टिकोनातूनही ती गोष्ट सिद्ध झाली. मग या तीनला देखील काहीतरी महत्व असलं पाहिजे. आपले ग्रह देखील आहेत. जसं सगळे 27 नक्षत्र, अभिजित 28, ब्रह्मांडामध्ये 88, हे सगळी नक्षत्र पितरांना मार्गदर्शन जर करत असतील आणि त्याचं वर्णन जर आपल्या ग्रंथामध्ये जर असेल तर ते आम्ही वाचत नाहीये. ही बुजुर्ग मंडळींनी वाचलेलं नाहीये, कारण बुजुर्ग मंडळीच्या वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी घराणेशाहीनं त्यांनी ते पारंपरिकच केलेलं आहे. मग आज तुम्ही उड्या का मारालाय? पारंपरिक मधनं सुरुवात केला, नंतर ते जमाना म्हणून किपी केला म्हणून अंकशास्त्र केला म्हणून टॅरो केला म्हणून आता त्यातही उपाय सांगता येत नाहीत म्हणून तुम्ही लाल किताब केला आणि कोळसक सोड, कुठं मसुराची डाळ सोड, म्हणजे असले जे उपाय हे झाले, हे उपाय आपल्या पारंपरिक ज्योतिषमध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये कुठल्याही ठिकाणी सांगितलेले नाहीत. कोळसा सोडणं म्हणजे काय? नदीमध्ये कोळसा जर आम्ही एक 80-90 किलोचा 100 किलोचा आहे, मी 100 किलो कोळसे सोडले, पैशाचा इथं हिशोब नाहीये, मी नदीमध्ये प्रदूषणच करणार हो. एक तर प्रदूषण केलं, दुसरी गोष्ट म्हणजे मी त्या इंधन वेस्ट केलं, हे होणार आहे. म्हणजे हा उपाय, हे जे उपाय हे तत्वात बसत नाही. आपले जे उपाय आहेत ते पितरांचे उपाय बघा, अन्नातनं झालेले उपाय, धान्यातनं झालेले नाहीये. आपण एखादा नैवेद्य दाखवतोय, तो नैवेद्य आपण कधी तांदळाचा नैवेद्य दाखवत नाही. तर ते तांदूळ शिजल्यानंतर ज्याचा भात होतोय त्या भाताचा आपण नैवेद्य दाखवतोय, गव्हाचा दाखवत नाही, त्या चपात्याचा दाखवतोय, म्हणजे पोळीचं दाखवतोय. ही जे आमच्या शास्त्रामध्ये झालेली तत्व जी आहेत, ह्या तत्वांना विसर पडले. आणि हा का विसर पडला, कशासाठी पडला, तर तिने स्वतःपासून सुरुवात करत नाही. माझ्या घरामध्ये माझी कुलदेवी आहे का, कुलदेव आहे का, कुलदेवी आहे का, किंवा पितर आहेत का, मी स्वतः हे माहित नाहीये. 50 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, 80 वर्ष झाली माझ्या घरामध्ये पारंपरिक पद्धतीने मी आहे, आणि तरी देखील माझ्या घरामध्ये कुलदेव नाही, कुलदेवी नाही. हा विषय आहे. माणसानं स्वतःपासून सुरुवात करावी. मी देखील स्वतःपासून सुरुवात केली आहे, पण माझं देखील नशीब आहे आणि त्या नशिबाप्रमाणे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या मला येणारच, हे लक्षात ठेवा. मी काय ब्रह्मदेव नव्हा की माझ्या सगळ्या अडचणी काढायला, हे लक्षात ठेवा. मग ह्या ठिकाणी आपण 2 योग होईल. आता तिसरा महत्वाचा योग, आणि तो योग म्हणजे प्रेतदोष. मग प्रेतदोष हा जो येतोय, हा कसा येतोय, तर घराण्यामध्ये एखादी व्यक्ती, घराण्यामध्ये म्हटलो मी, त्रिपिंडीमध्ये म्हटलो नाही, घराण्यामध्ये एखादी व्यक्ती जर
हरवली असेल, अपघात झाला असेल, त्याचा मृत्यू जर क्रूर पद्धतीने झाला असेल, त्या डेड बॉडीला जर कोणी कीड पडली असेल, जखमा झाल्या असतील, भरपूर गोष्टी होऊ शकतात. ह्या जर झाल्या असतील, तर ह्या ठिकाणी प्रेत दोष सांगितला जातो. कोणत्याही लग्नाला पंचमेश वेहात आणि वेहेश पंचमात इतका सिंपल योग आहे. आणि तुम्ही जर नाही हा योग बघितला, त्या समोर आलेल्या जातकाच्या पत्रिकेत बघितला आणि तो तुम्हाला दिसला आणि तुम्ही सांगितला, तुमच्या घरामध्ये या पद्धतीची कोण व्यक्ती गेली, तुम्हाला अगदी 99.9 पद्धतीने तुम्हाला त्याचा रिझल्ट आलाच पाहिजे. ही पहिली गोष्ट. तुम्ही अनुभव घ्या. ज्योतिषी आहात, तुमच्याकडे पत्रिका येतात. त्या पत्रिकेतनं आलेले तुम्ही अनुभव घ्या आणि हे अनुभव घेऊन नंतर मग तुम्ही कन्फर्म करा. मी सांगतोय म्हणून कन्फर्म करू नका. शास्त्र आहे, मी लिहिलेलं नाही. मी त्यातले योग लिहितोय. हे लक्षात ठेवा. आणि हे योग लिहिल्यानंतर जे योगने मला पटलेत, जे पारंपरिकमध्ये आहेत, तेच सांगितले. ज्यावेळेला देव पितर बाधा येते, ब्रह्मचारीची किंवा निर्वंशीची बाधा येते किंवा प्रेत बाधा येते, त्यावेळेला त्या घराण्यामध्ये त्या जातकाची प्रगती सगळ्या बाजूनं तटल्यासारखी होते. सगळ्यामध्ये. मग लग्न असू दे, तिची नोकरी असू दे, तिचे आर्थिक उत्पन्न असू दे, घरातली शांतता असू दे, मॅरेज मधलं काही प्रॉब्लेम असू दे, हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतात. आणि हे प्रकार ज्यावेळेला तुम्ही बघाल, त्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती उपायही कराल. त्यावेळेला त्याचा रिझल्ट 100% आलेला तुम्हाला दिसेल. धन्यवाद. याच विषयावरती आपण तिसरा एपिसोड करूया.